हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. जोडीदाराला तुमची किंमत नसेल तर वापरा हा एक सायकोलॉजिकल नियम, रिव्हर्स सायकोलॉजी. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही नात्यात समोरच्या व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलंय का? त्यांच्या एका हाकेसरशी तुम्ही तुमची सगळी कामं सोडून धावत जाता का? त्यांच्या प्रत्येक चुकीला, प्रत्येक अपमानाला संसार टिकवायचा आहे म्हणून तुम्ही हसून ओलांडून जाता का? पण एवढं सगळं करूनही बदल्यात तुम्हाला काय मिळतं? फक्त दुर्लक्ष, चिडचिड आणि टोमणे. सायकोलॉजीचा एक क्रूर नियम आहे, तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात राजाचं स्थान देता तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात आधी गुलाम बनवते. जर तुमचा जोडीदार तुमची किंमत करत नसेल तर त्यांच्या मागे लागणं, रडणं किंवा भांडणं आजच बंद करा. आज आपण समजून घेणार आहोत रिव्हर्स सायकोलॉजी चा एक असा शक्तिशाली नियम जो वापरल्यानंतर समोरच्या व्यक्तीला तुमची खरी किंमत आणि तुमच्या असण्याचं महत्त्व कळेल. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आज आपण नात्याचा रिमोट कंट्रोल पुन्हा आपल्या हातात घेणार आहोत. पहिली पायरी, स्कार्सिटी इफेक्ट. दुर्मिळता म्हणजे मौल्यवान काय असतं? जे बाजारात सहज मिळतं ते की जे खूप कष्टाने मिळतं ते. नक्कीच जे दुर्मिळ असतं त्याची किंमत जास्त असते. नात्यात तुमची व्हॅल्यू गमावली आहे कारण तुम्ही 24 तास उपलब्ध आहात. ते कधीही फोन करत, कधीही मेसेज करत, तुम्ही तुमचं जग बाजूला ठेवून त्यांच्यासाठी हजर असता. आजपासून स्वतःला थोडं दुर्मिळ बनवा. जेव्हा ते हाक मारतील तेव्हा प्रत्येक वेळी हो म्हणून धावत जाऊ नका. म्हणा, मी सध्या एक महत्त्वाचं काम करत आहे, 10 मिनिटांनी आले तर चालेल का? जेव्हा एखादी गोष्ट सहज मिळेनाशी होते तेव्हा मानवी मेंदू ती मिळवण्यासाठी जास्त धडपड करायला लागतो. तुमची ही हलकीशी अनुपस्थिती त्यांना तुमची किंमत पटवून देईल. दुसरी पायरी, इमोशनल डिटॅचमेंट, भावनिक शांतता. अनेकदा पती पत्नीमध्ये वाद होतो तेव्हा नवरा बायकोला काहीतरी टोमणा मारतो. बायको लगेच रडायला लागते किंवा रागाने ओरडायला लागते. नवऱ्याला माहिती असतं की मी एक शब्द बोललो की हिच्या भावनांचा उद्रेक होणार, म्हणजेच तुमच्या भावनांचा रिमोट त्याच्या हातात असतो. रिव्हर्स सायकोलॉजी सांगते की तुमचा रिॲक्शन पॅटर्न बदलून टाका. पुढच्या वेळी त्यांनी तुम्हाला कमी लेखण्याचा किंवा चिडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा अजिबात चिडू नका, डोळ्यात पाणी आणू नका. फक्त अत्यंत शांतपणे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पहा. एक हलकसं आणि रहस्यमयी स्मित हास्य करा आणि तेथून निघून जा. तुमची ही अनपेक्षित शांतता त्यांच्या मनात वादळापेक्षाही मोठी अस्वस्थता निर्माण करेल. त्यांना कळेनासं होईल की अरे, हिच्यावर माझ्या शब्दांचा काहीच फरक का पडत नाहीये. तिसरी पायरी, इन्व्हेस्टमेंट शिफ्ट, स्वतःवर गुंतवणूक. लग्नानंतर स्त्रिया स्वतःची स्वप्ने, स्वतःचे छंद, स्वतःचा चेहरा आणि शरीर या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि पूर्ण आयुष्य केवळ कुटुंबासाठी वाहून घेतात. आणि सायकोलॉजीनुसार ज्या व्यक्तीला स्वतःची काळजी नसते तिचा आदर इतर लोकही करत नाहीत. तुमची पूर्ण ऊर्जा नवऱ्याच्या अवतीभोवती केंद्रित करण्याऐवजी ती ऊर्जा स्वतःकडे वळवा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. छान कपडे घाला, काहीतरी नवीन शिका. तुमचा एखादा जुना छंद असेल तर तो पुन्हा सुरू करा. जेव्हा जोडीदार तुम्हाला स्वतःमध्ये आनंदी, व्यस्त आणि प्रगती करताना पाहेल तेव्हा त्यांच्या मनात तुम्हाला गमावण्याची सुप्त भीती निर्माण होईल. पुरुषांना नेहमी अशा स्त्रियांचा आदर वाटतो ज्या स्वतः स्वावलंबी आणि आत्मविश्वासी असतात. चौथी पायरी, थँक्यू आणि सॉरीचा खेळ थांबवा. अनेक स्त्रियांची सवय असते की चूक नवऱ्याची असली तरी नातं टिकवण्यासाठी त्या स्वतःहून सॉरी म्हणतात किंवा नवरा लहानशी गोष्टी घेऊन आला तरी त्या प्रमाणाबाहेर त्याचं कौतुक करतात. यामुळे नवऱ्याचा अहंकार खूप वाढतो आणि तो तुम्हाला गृहीत धरू लागतो. पुढच्या वेळी जोपर्यंत जोडीदाराला स्वतःच्या चुकीची जाणीव होत नाही तोपर्यंत स्वतःहून संवाद सुरू करू नका. सॉरी म्हणून विषय संपवण्याची घाई करू नका. त्यांना त्यांच्या चुकीच्या परिणामांचा सामना करू द्या. जेव्हा तुम्ही त्यांचं सतत कौतुक करणं आणि त्यांच्या मागे मागे करणं थांबवता तेव्हा त्यांना तुमच्याकडून मिळणाऱ्या अटेन्शनची भूक लागते आणि ते स्वतःहून तुमच्या जवळ येतात. मैत्रिणींनो, हा रिव्हर्स सायकोलॉजीचा नियम कोणाची सूट घेण्यासाठी किंवा कोणाचं मन दुखावण्यासाठी नाहीये,
तर हा नियम स्वतःचा गमावलेला स्वाभिमान आणि नात्यातील संतुलन परत मिळवण्यासाठी आहे. संसारात जोडीदारावर प्रेम जरूर करा, पण स्वतःची किंमत पणाला लावून नाही. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आदर करणार नाही, तोपर्यंत समोरची व्यक्ती तुमचा आदर कधीच करणार नाही. तुम्ही स्वतः संसाराची राणी आहात, ही गोष्ट कधीच विसरू नका. आजचा हा सायकोलॉजिकल नियम तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. स्वतःवर प्रेम करा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया अशाच एका रिव्होल्युशनरी सायकोलॉजिकल विषयासह. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.